नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सविता मिटकरी, सविता ब्लॉग साहित्यकला लेखनमध्ये आज एक विषय घेऊन आलेले आहे. एखाद्याशी खूप सारं बोलून सुद्धा मैत्री का होत नाही? एखाद्याशी खूप सारं बोलून सुद्धा मैत्री का होत नाही? आपण माणूस म्हणून सोशल बीइंग्स आहोत. आपण दररोज कित्येक लोकांना भेटतो, बोलतो. पण कुणाशी कामापुरतं बोलणं होतं, तर कुणाशी थोडं जास्त, पण कुणाशी खूप जास्त, तर कुणाशी काहीच नाही. तरीही रोजचं भेटणं, बोलणं, हसणं, पण आपल्यात मैत्री काही होत नाही. कारण काय असतं? कारण बोलणं म्हणजेच मैत्री असते का? तर नाही. बोलणं म्हणजे मैत्री नसते. मग मैत्री म्हणजे काय असते? मैत्री म्हणजे दोन मनात निर्माण होणारा एक अदृश्य पूल. त्यात शब्द लागतातच असं नाही. पण एक कनेक्शन लागतं. कनेक्शन वेगळं वारंवार भेटून सुद्धा, रोज बोलून सुद्धा ते कनेक्शन निर्माण होत नाही. कधी एकदाच झालेल्या संभाषणातून सुद्धा ते निर्माण होऊ शकतं आणि कधी 1000 वेळेस सुद्धा बोलून ते होत नाही. कारण मैत्री ही इंटरॅक्शन नसते, तर ती एक कनेक्शन असते. मैत्रीचं एक विश्लेषण केलेलं आहे. खूप सुंदर विश्लेषण आहे. पहिलं विश्लेषण आहे की सामायिक अनुभव. म्हणजे काय? की आपल्यात काहीतरी समान असणं. समान काय असतं? तर एकतर आपली मूल्य, आपल्या आवडी किंवा आपण केलेला संघर्ष. दुसरी गोष्ट आहे परस्पर समज. परस्पर समज म्हणजे काय? तर शब्दांपेक्षा जास्त नजरेतून, हावभावातून आणि समोरच्याचं मन समजणं, ह्याला म्हणतात परस्पर समज. तिसरी गोष्ट आहे परस्पर विश्वास. मित्रमैत्रिणीशी बोलताना मुखवटे न घालता आपण जसे आहोत तसेच वागणं, त्याला म्हणतात परस्पर विश्वास. चौथी गोष्ट आहे भावनिक गुंतवणूक. आपण वेळ, लक्ष, माया या नात्यात घालतो, त्याला म्हणतात भावनिक गुंतवणूक. पाचवी गोष्ट आहे भावनिक सुरक्षितता. की आपण जी मैत्रीमध्ये एखादी गोष्ट जर शेअर केलं असेल, दुःख आपलं सांगितलं असेल, गुपित आपण जर काही सांगितलं असेल, तर त्याचा दुरुपयोग न करता ती आपल्याला मिळालेली खात्री, त्याला म्हणतात भावनिक सुरक्षितता. सहावी गोष्ट आहे परस्परता. परस्परता म्हणजे काय? मैत्री एकतर्फी नसते, तर दोन्ही बाजूने समान प्रवाह हवा. सातवी गोष्ट आहे निवडलेलं नातं. नाती समाजानं लादलेली किंवा स्वच्छेने आपण ती निवडलेली. यामुळे कुणाशीही कितीही जरी आपण बोललो, पण जर या गोष्टीची जर आपण जुळवाजुळव झाली नाही, तर मैत्री तयार होत नाही. म्हणजे काय? तर रोज बोलणं मैत्री नाही, तर मैत्री ही भावनिकरित्या नाळ तयार करते आणि नाळ तयार होणं म्हणजेच मैत्री होय. मित्रांनो, तुम्हाला कधी असा प्रश्न पण पडला असेल की मैत्री टिकते ती भावनिक म्हणजे समोरच्यांच्या लहरी आपल्या लहरीशी जुळल्या पाहिजेत. जर मूल्य, विचारसरणी किंवा व्यक्तिमत्व मिसमॅच असलं तर बोलणं होत नाही आणि आपली जोड पण तयार होत नाही. या पातळीवर आपल्याला जाणवतं की हा व्यक्ती खरा नाहीये, एफर्ट्स जास्त नाहीयेत. अशा वेळी आपलं मन मागं हटतं आणि ओळखीतली नाती कार्यरत असतात, पण त्यात भावनिक गहिरेपणा हा नसतो. म्हणून जिथे भावनिक गहिरेपणा नसतो तिथे बोलणं एकमेकांच्या मनाला भिडत नाही. आणि तसं जर नसेल तर कितीही प्रयत्न करा तर कनेक्शन हे होत नाही आणि मैत्री होत नाही. विश्वासाचा आधार नाही. मनाच्या पातळीवर या व्यक्तीला मी खरं सांगू शकतो का? मी जर खरं सांगितलं तर हा मैत्रीचा फायदा उचलेल का? अशी जर भावना येत असेल तर तिथे सुद्धा मैत्री वाढवणं गरजेचं नाही. निवडीचं स्वातंत्र्य. दोघांपेक्षा एकाला बोलणं जबरदस्तीचं किंवा औपचारिकता वाटत असेल तर मैत्री होत नाही. म्हणजे बोलायचं म्हणून बोलायचं, तर ती खऱ्या मैत्रीमध्ये जबरदस्तीपणा अजिबात नको.
अंतर्मनाची भावना. अंतर्मनाची भावना काय? तर कधी-कधी अवचेतन पातळीवर आपल्याला समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, मूल्य, काही हेतू जर पटत नसतील, तर मैत्री जमण्याऐवजी ती फक्त एक ओळख राहते. काय राहते? तर ओळख राहते. मैत्रीचं खरं स्वरूप मग काय? तर मैत्रीचं खरं स्वरूप हे आहे, की स्वतःला परवानगी देणं. आपण ज्याच्याशी मैत्री करतो, त्यांच्यासमोर आपण आपलं खरं रूप दाखवू शकतो. तिथं आपलं नाटक, दिखावा, स्टेटस, इगो काही लागत नाही. मैत्री म्हणजे ज्यात आपण हसलो तरी तो खरं हसतो आणि ज्यात आपण रडलो तरी तो खूप रडतो. मैत्री म्हणजे आपल्याला एक कोणती तरी नीड पूर्ण करण्याचा मार्ग आहे. जर ती भावना आपल्यामध्ये आली नाही तर आपलं डिस्कनेक्ट होतं. खरी मैत्री तिथेच उमलते जिथं आपलं हळूहळू स्वतःचं खरं रूप उलगडत जातं. आणि जर उलगडण्याची इच्छा किंवा सुरक्षितता नसेल तर नातं हे फक्त वरवरचं राहतं. सख्खं नातं म्हणजे जन्मतः मिळतं आपल्याला, पण मैत्री ही आपल्याला निवडून घ्यावी लागते. त्यामुळे मैत्री नेहमीच अर्थपूर्ण वाटते. थोडक्यात मैत्री म्हणजे बोलणं नव्हे, तर मैत्री म्हणजे मन जोडणं होय. जिथं व्हायची तिथेच होते मैत्री, कारण दोन मनं एकाच लहरीवर आली तरच त्याचा पूल तयार होतो. आणि तो पूल तयार जर झाला नाही आणि संवाद किती जरी झाले पण आवाज राहतो, संगीत मात्र त्याचं तयार होत नाही. म्हणून मैत्री ही जन्मताच आपल्यासोबत येत नाही, तर ती आपल्याला निर्माण करावी लागते. कशानं? तर समान मूल्य, समान दृष्टिकोन, भावनिक जुळवाजुळव रोजच्या संभाषणातून नव्हे, तर ते आपल्याला ठरवून करता सुद्धा येत नाही. तर आपण कुणाशी किती जरी संवाद झाले मनाने, तरी हा माणूस चांगला आहे, मैत्री करण्यासारखा लायक आहे का नाही, हे आपल्याला त्याचे विचार, त्याचे दृष्टिकोन आणि त्याची ती म्हणजे मनातून भावनिकरित्या ते उमटून यायला पाहिजे. कारण की कितीही संवाद जरी झाले मनाने, तरी हा माणूस आपला आहे आणि असं म्हटलं गेलं नाही तर ती फक्त राहते ओळख, ती राहत नाही मैत्री. आणि जिथं ती भावना उमलते तिथं शब्दांची गरज ही पडत नाही. भावनाचं सार हे सारं काही सांगून जातं आणि मैत्रीचं नातं हे छानरित्या निर्माण होतं. प्रवीण निकम यांचा हा लेख होता मैत्रीविषयी. मैत्री करताना माणसं ओळखून करण्यापेक्षा आपल्या भावना जिथे व्यक्त केल्या त्याचा दुरुपयोग केला जात नाही ना. जिथे आपण बोलू शकतो, व्यक्त होऊ शकतो, पण नुसती बोलणं म्हणजेच मैत्री नाही ना. आपण जिथे ती गोष्ट बोलल्याच्या नंतर ती गोष्ट बाहेर जाणार नाही ह्याचा सुद्धा विश्वास असणं, याला एक मैत्री म्हणतात. प्रेमाने संवाद साधणं, एकमेकांची नाळ जुळणं, एकमेकांच्या कष्टाला किंमत देणं, चुका स्वीकारून घेणं, चुकांना माफ करणं, जेव्हा हे मनातून निर्माण होतं तेव्हाच मैत्री ही टिकली जाते. त्यामुळे मैत्रीची ही सुंदर व्याख्या या लेखामध्ये लिहिलेली आहे. लेख जर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. परत भेटूया पुढच्या लेखामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.